पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जुळाई देवीने कौल दिला आहे, म्हणजे तसंच होणार. म्हणजे आमची लग्न होणार की काय? बायो, हो बायो, चल. आपण पुन्हा पुन्हा ठरवतो आणि पुन्हा पुन्हा भांडतो. आता ती वेळच नाही येणार दादा. म्हणजे मी आणि गोदा तिच्या माहेरच्या घरी जायचे ठरवले आहे, कायमचे. काय काय बोलतोस काय तू? हे खरे तेच बोलतोय आणि योग्यही बोलतोय. घर सोडून जाण्याला योग्य म्हणतोस तू? हो, कारण तसे पाहायला गेले तर कुणाचंच काही चुकत नाहीये. सगळ्यांचे स्वभाव भिन्न आहेत दादा. हे होतच राहणार, भांड्याला भांडे लागतच राहणार. आपण कितीही ठरवले ना तरी भांडणेही होणारच. त्यापेक्षा वेगळे झालेले बरे ना. रघुनाथा, अरे आम्ही निर्णय घेतलाय दादा. काकांना जाग येण्याआधीच निघू आम्ही. नाही, मला खरे वाटत नाहीये. अरे आम्हाला सोडून जाणार तू? आपल्या माणसाला सोडून राहावेल का तुला? दादा, सत्य तर हे आहे की तुझ्या समोर आणि काकांसमोर मान खाली घालून राहणे आवडत नाहीये मला. घरात मला काही किंमतच नाहीये. माझे सासरे जावई म्हणून जास्त मान देतात मला, तुम्हा दोघांपेक्षा कितीतरी जास्त. रघुनाथा, अरे मान देणे वेगळे आणि प्रेम माया वेगळी. आपली भांडणे होतात खरी, पण पोटात प्रेमच असते. तू लाडी गोडी नको लावूस दादा. आमचा निर्णय झालाय. सदाशिवाच्या लग्नास येऊ आम्ही. संबंध काय कायमचे तोडत नाही हो, पण निघू आम्ही. रघुनाथा, अरे रघुनाथा थांब. रघुनाथा, अरे तुम्ही गेलात तर काका काकूंचं काय होईल? तुम्ही आहात ना. रघुनाथा, उमा, उमा, चाटण दिलेस ना यांना? आणि एकच मात्र दिलीस ना? अगो उमा, काय विचारतेय मी? एकच मात्र दिलीस ना? नाही, सगळे दिले, संपवून टाकले. अगो काय केलेस हे? नाही म्हटले होते ना तुला? आता याचे विपरीत परिणाम होतील. 2 दिवस गुंगी राहिली यांना. हो, तेच तर हवे ना मला. यांनी इथून कुठे जाऊच नाही, आणि गेले
तरी मला सोबत घेऊन जावे. त्यांना इथे थांबवण्यासाठीच सारे चाटण दिले मी त्यांना. राधा वहिनी, मी नाही आता यांच्याशिवाय जगू शकत. किती उमदे आणि तेजस्वी आहेत ते. माझे प्रेम जडले त्यांच्यावर. त्यांच्या सोबतचा काट्याकुट्यांचा संसार सुद्धा खूप सुखाचा होईल ग. मी लग्न करणार आहे त्यांच्याशी. मला खूप आवडतात ते. मी तर लांब निघून जाणार आहे. काय बोलतेस हे? जागी हो उमा. अगं पाण्यावर ये. नाही, मला नाही यायचे भानावर. मला या स्वप्नातच गुंगून राहायचे. मी नाही यांना दूर जाऊ देणार माझ्यापासून. पण हे मात्र सतत मला जायचंय, मला जाऊ दे असाच घोष करतायत. मला दूर सारून निघून जातील असं वाटलं म्हणून दिले हो सारे चाटण. आपण निघून जाऊया, लग्न करूया. इथे नाही राहायचं आपल्याला. आपण जाऊ इथून लांब, आनंदाने संसार करू. इकडून निघून जाऊ. जागी हो उमा, जागी हो. भानावर ये. हे असे जीव लावणे जीव घेईल तुझा. काय जे पाहिजे तुला. क्षमा मागते ना मी तुझी. दे दे बरे इकडे दे. अगो एवढीशी गोष्ट का टाळून धरतेस गोदावरी? काही सांगू नका तुम्ही. आधी माझ्या विरोधात बोलायचे आणि मग मोठेपणा दाखवायचा. क्षमा मागितली असा. मनातून मात्र हाच ठसका असतो की माझी चूक नसताना मी क्षमा मागितली. तर काय बाई बोलावे तुझ्या समोर कळेनासेच झाले मला. बाई 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 बाई, आता मात्र कहर झाला हो. अगो खरंच निघालीस की काय बोचक बांधून? अगं घरातली भांडणं अशी शिंगावर घेत का कुणी? ही लुटूपुटूची भांडणं. भांडायचं तावानं, पण तिथंच सोडून द्यायचं. बरोबर घेऊन जायचं नाही. तेवढीच आपली गंमत. तुमचे काय जाते? ह्यांची बाजू घेतली की ह्या सुखात, गंमत बघून तुम्ही सुखात. खूप जळते फक्त माझेच हो, आणि ज्याचे जळते त्यालाच कळते. हो, नेहमी ही हसण्याची चंदनउटी तोंडाला लेपायची सवय झाल्यामुळे आतले लाकूड कसे जळते हे इतरांनाच काय, मला सुद्धा आठवेनासे झालेले आहे. तेव्हा तुझे काळीज कसे जळते हे मला कसे कळणार? अगदी मेचके बोलली हो, अगदी मेचके बोलली. सासूबाई तुम्ही जरा. तू नको काही वाटून घेऊ. हिच्या मते तू अतिशहाणी आणि मी निर्बुद्ध. हा, काहीतरी निमित्त करून आपल्या हातावर तुरी देऊन निघून जाण्याचं हिने अगोदरच ठरवलेलं आहे. तर एवढ्याशा गोष्टी करता एवढा मोठा भाऊ हिनं केला असता का? पादऱ्याला पावट्याचं निमित्त
काहीतरी खुसपट काढून आपल्या नवऱ्याला हिला बरोबर घेऊन जायचंय. त्या आमचा रघ्या तरी काय बैलोबा आहे नुसता, नुसता नंदी बैल. चला म्हटलं की निघाला हिच्या मागे बुगु 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 बुगु. अगं 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 ऐक, ए गोदे, ए गोदे, ए ऐक तरी. पहाटेची ताजी झुळूक आल्यावर काळोख पांघरून निजलेल्या पाखराने किलबिल करावी तसे झाले उम्मीचे. घरट्या बाहेर भरारी घ्यायला आतुर झाली बिचारी ती. आणि आम्ही मात्र एका भयंकर पिंजऱ्यात कोंडायला निघालोय तिला. आई जोळाई, काय करू गो मी? पोरीची तगमग बघवत नाही आता. पोटची नसली तरी लेकच आहे गो ती माझी. औक्षवंत वा. गोदे, मग काय आता राजा राणीची जोडी राज्य करणार. सुटलीस हो गोदे, माझ्या चाचातून सुटलीस बाई. मला मात्र तुझ्या कच्च्या कैरीच्या चटणीची खूप आठवण होईल हो. तिकडं तुझा घसा खवखवेल तेव्हा गुळ खोबरं खा हो, गुळ खोबरं खा. माया आवर काकू, नाही पाजर फुटायचा यांना. बरोबर आहे. शेवटी ते पुढचे नाही आहेत ना. कोणत्या अधिकारात त्यांना मी अडवणार? ते का असे करतेस? का त्या माऊलीचा अंत पाहतेस? अगो, काय नाही केले त्यांनी तुझ्यासाठी? तुझे पाय वळतात म्हणून लेकीप्रमाणे तळवे घासतात त्या तुझे तेलाने. विसरलीस का? तुझा माझ्यावर राग आहे ना? मग माझ्याशी अगदी वाकडे ठेव, बोलू नकोस माझ्याशी. पण ह्या वयात सासूबाई आणि मामाजींना दुःख नकारे देऊ. काका, अरे तू खरंच घर सोडून निघालायस? अरे मी तुला काय विचारतोय? भांडण झाले तर कट्टी होते, पण असे नाही होत रे. काका, आम्हाला चैन नाही पडणार तुझ्याशिवाय. नको ना रे जाऊ.
अंग अंगाशी करू नकोस ग, वेळ लागेल. जा बरं बाजूला हो. अगो अगो काय चाललंय तुझे? माझे मिरच्यांचे हात आहेत. चल लांब हो भाऊ, चल लांब हो. आईकडे जायचंय. आईची खूप आठवण येते. काही गरज नाहीये, माडीवर जाशील आणि गोंधळात भर घालशील. जाऊ दे ना. एकदा सांगितलेले कळत नाही. आधीच भरपूर ताप झालाय माझ्या डोक्याला. मी काय म्हणते काकू, जाऊ दे ना थोडा वेळ. तसही पुरुष मंडळी बाजारात गेलीत आणि उमेची अडचण नाहीच आहे. सगळे नाटकच चालले ना. मग जाऊ दे ना थोडा वेळ तिला. इथे रडत बसेल त्यापेक्षा थोडा वेळ जर आईजवळ जाऊन आली तर बरे वाटेल. होतीस कशाला? यांना समजले तर महाभारत घडेल. जे आहे तेच निस्तरत नाहीये माझ्याच्याने. अहो पण घरात आहे का कोणी ओरडायला आणि घाबरायला? आपणच आहोत ना. मग जाऊ दे ना तिला. तसेही आता ती सासरी जायची हो, त्यामुळे जितका सहवास आईचा लाभेल तितके चांगलेच आहे तिच्यासाठी. एकदा सांगितलेलं कळत नाही तुम्हा दोघींना? अहो पण तुम्हाला काय झाले? कसला वाद चाललाय? मोठी आजी, मला आईकडे जायचंय. अगो नाही गेलीस आईकडे तर सुकणार आहेस का? इथे आपले जीव सांभाळताना आलेत ना की नऊ. मला एक कळत नाहीये, घरात पुरुष मंडळी नाहीये तर थांबा थांबा थांबा. यावरून आता भांडू नका. मी बघते काय करायचे ते. चल चल माझ्या बरोबर चल. हे असे डोक्यावर बसवतात हिला आणि मग होते गडबड सगळी. तुमची काय कमी गडबड असते घरात? तू तर बोलूच नकोस माझ्याशी. मला बोलायची हौस नाहीये. हा मग दिलेले काम कर. हो हो करतेच आहे. ये ये. अगं आई ग. आय आय. सांग आता काय झालंय? मला आईकडे जायचंय पण काकू आजी जाऊ देत नाहीयेत. बर, पुरुष मंडळी बाजारात गेली आहेत. तोवर आईला भेटून ये, पण पटकन येशील ना? हो, मला आईला भेटायचंय पळभर. मग मी पुन्हा तुझ्याकडे येते आणि तुला काय झालं ते सांगते. जाऊ? म्हणजे काहीतरी झाले हे नक्की. बरं बरं, रडू नको रडू नको. नंतर सांग हो. जा आता. अंगणातून जाताना बापू नाना आले नाहीयेत ना याची खबरदारी घे आणि सावधपणे जा आणि ये. हो. नीट बघून जागो. अगो इकडे का आलीस तू? अगो कोणी पाहिले तर? अगं आजीची परवानगी घेऊन आले आम्ही. बापू आणि नाना नाही आहेत घरात. अगो पण एवढ्यात जर कोणी आले तर? नाही नाही तू चल बघू. जा आधी इकडनं. आई, मला तुला एकदा कडकडून मिठी मारायचे. अरे जवळ घे मला. अयो ओरडू नकोस. झोपलेत ना ते? मी ओरडणार. जवळ घे मला. अगं हे काय आता? लहान आहेस का तू? हो लहान आहे मी. तुम्ही सगळे मोठे समजता मला. मी लहान आहे लहान आहे लहान आहे. मला जवळ घे घे घे. घे ना. अगं घे ना जवळ. जवळ घे.